देवाकडे काय मागावं? तर मंडळी, तुकारामांचे वडील बोल्होबा हे पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या. पण बोल्होबा काही तिचे ऐकत नसत. अशी 11 वर्षे गेली. 12व्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेच ना. ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच. बोल्होबांचा नाईलाज झाला, कारण स्त्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही ना. ते म्हणाले, मी तुला माझ्याबरोबर नेईन, पण एक अट तुला पाळावी लागेल. ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही. कणकाई माऊली आनंदली आणि तिने पतीला सांगितले की मी काहीही मागणार नाही. पती पत्नी पंढरपुरास निघाले. तिथे पोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू. यात्रेतली बांगड्यांची खेळण्यांची दुकाने हरकून पाहत पाहत ती बोल्होबांच्या मागून चालत असल्याने त्या दोघात अंतर पडले. बोल्होबा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहिली. इकडे बोल्होबा मंदिरात पोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली. रखुमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोल्होबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली? त्यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले की तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी. म्हणजे बघा, बोल्होबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्यांचा देणेकरी झाला. बोल्होबा फक्त भक्तीचे डिपॉझिटच करीत राहिले. मागणीचे विड्रॉवल कधीच त्यांनी केले नाही. त्यांनी देवाची भक्ती केली पण त्यांच्याकडे कधी काही मागितलेच नाही. परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी. इकडे बोल्होबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कणकाई माऊली देवळात आली. तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली. तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले, बोल, तुला काय पाहिजे? कणकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे. पतीची आज्ञा तर मोडता येत नाही, पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बरं का. चातुर्य कुठे व कसे वापरावे ते त्याला बरोबर कळते. तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस, पण हे कुठे सांगितलंय की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस. ती पांडुरंगाला म्हणाली, पोटी संतान नाही. देव म्हणाला, जा निश्चिंतपणे घरी, तुला मुलगा होईल. ती खूप आनंदली. हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो, नाही का? हिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या. इकडे बोल्होबा बाहेर वाट पाहत होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार. असा विचार करीत असतानाच कणकाई माऊली समोरून येताना त्यांना दिसली. तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला. ते सारे ऐकता क्षणीच बोल्होबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले. पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले, याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल. मग त्याला सांग की पुत्र भावा ऐसा गुंडाजाचा तिन्ही लोकी झेंडा. जर मला तू पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा, श्वासागणिक तुझेच नाम जपणारा, अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञेचा पुत्र दे. आणि नंतर तुकोबारायांचा जन्म झाला, ज्यांचा नावाचा डंका आजही वाजतोय. तर मंडळी, फळाची आशा धरून देवाची भक्ती कधीही करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर ही अशी मागणी असावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.